बुलढाणा DFO जमीर शेख यांनी पदभार घेताच शेख सईद शेख कदीर व पदाधिकारी यांनी केला सत्कार। बुलढाणा वन विभागचे तत्कालीन DFO श्रीमती सरोज गवस यांची प्रशासकीय बदली झाल्यानंतर जळगाव खान्देश येथून जमीर शेख यांची नुकतीच प्रशासकीय बदली बुलढाणा DFO पदी झाली। आपल्या पदाचा पदभार स्वीकारला असता दिनांक एप्रिल 24 रोजी कार्यालयात राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सैद शेख कदीर तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष याकूब पठाण लियाकत खान व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बुलढाणा उपवन संरक्षक अधिकारी बुलढाणा यांचे समक्ष चर्चा करण्यात आली। चर्चेदरम्यान शेख सैद शेख कदीर यांनी वन विभागातील भ्रष्टाचारावर प्रतिबंध लावणे, कर्मचारी कर्तव्यावर राहत नाही, जंगल वाचवणे, जंगलातील पशु पक्ष्याची निगा राखणे, जंगल तोड, जंगल जळून खाक होत आहे यावर काय उपाययोजना करणार यावर जमीर शेख यांनी आपल्या मागील कामाचे वृत्तांत सांगितले। मी कामचुकार करणाऱ्यावर कडक कारवाई करतो। नुकतेच 7 कर्मचारी निलंबित केले व बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा मी कर्तव्यात कसूर करणाऱ्याची गय करणार नाही। तसेच बुलढाणा जिल्ह्यातील परिक्षेत्र मी स्वतः फील्डवर जाऊन दोषीवर तात्काळ कारवाई करणार। मला माहिती मिळताच स्वतःच प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तात्काळ कारवाई करणार असल्याचे सांगितले। जंगल वृक्ष तोड होणार नाही, जंगल झाल्यास वनरक्षक, वनपाल यांचे वर तात्काळ कारवाई करणार। जंगल वाचवण्यासाठी व जंगलातील पशु पक्षी वाचविण्याचा काम मी करणार। जंगल तोड होत असल्यास लगेच कळवा असे आवाहन चर्चेदरम्यान जमीर शेख यांनी केले। बुलढाणा जिल्ह्याचे नवे बुलढाणा DFO जमीर शेख यांचा शाल श्रीफ्ट पुष्पगुच्छ देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला। त्यावेळी राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सैद शेख कदीर, भ्रष्टाचार निर्मूलनचे संस्थापक अध्यक्ष याकूब पठाण, पत्रकार तथा साप्ताहिक जनता अधिकार चे संपादक लियाकत खान, पत्रकार सय्यद युसुफ, पत्रकार असलम शाह, पत्रकार राजेंद्र ससाने, शेख असलम शासकीय कंत्राटदार यांची उपस्थिती होती।